नमस्कार. तर स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणजे शेतातलं दाखवणार आहे. आता पाऊस खूप पडला ना, वारा पाणी वगैरे परतीचा पाऊस चालू आहे, तर आमच्या शेतात काय दुर्दशा झाली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण बॅक कॅमेराने बघूया, म्हणजे बॅक कॅमेरा खूप चांगला दिसते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता आमचं शेत. आता आवणीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, मी अपलोड केलेला यूट्यूबला, कदाचित अपलोड केलेला. तर आत्ता आवणी झाली, बेणी झाली, खतवणी सर्व झालं. आता भात पण झालं आमचं, पिकळंसुद्धा. आणि आता पाऊस पडला आहे, तर त्याच्याने काय झालं ते दाखवते तुम्हाला. पेरू बघूया, आमच्याकडे पेरूचं झाड आहे आणि त्याच्यावर किती पेरू झाले आहेत बघा. ते दिसत ना पण व्यवस्थित, इथून दिसेल, इथून दिसेल, असं बघूया. तर हे बघा पेरू दिसतात का, हे बघा. अजून इथे पण झाड आहे पेरूचं, इकडे पण झाड आहेत. चला आपण भात बघूया. तर हे बघा भात कसं झालं, सगळं भात पडलं, पिकलं. आता कापणी घ्यायची होती थोड्या दिवसातून, आणि पाऊस पडला आणि त्या पावसामुळे सगळं भाताची सगळं दुर्दशा काही झालं. सगळं भात एकदम खाली लागलं, कुजून गेलं. अजून तर पाऊस आहे भरपूर, तिथपर्यंत भात केवढं राहते किती ना राहत काय माहिती. हे बघा पेरूला काय केलं माकडांनी, असे बसल्यात. चला पुढे पण जाऊया, बघूया कसं झालं भात. हे बघा इथे पण कसं झालंय, छान. हे बघा इथे पण कसं झालं भात, सगळा पडून गेला. ते व्हिडिओमध्ये काय एवढं दिसत नाही, पण पडलाय खाली. हे बघा असं कदाचित दिसतच असेल. अजून पुढे पण आहे, इकडे पण पडला भात. जास्त थोडंसं गवत आहे, पण इकडे नाही जात बघा. ते बघू शकता पावसाने किती छान केलेलं आहे. हे बघा इथे काय झालं, तर वरून झावळे पडल्यात मळ्याची, ती काढावी लागते. इथे पडलाय, इथे पण पडलाय. मी मोटर चालू केलंय आणि पाईप निघलं, मी पाईप लावायला आलंय. तर ते बघा खेकडाला, एक मला खेकडा दाखवते. हे बघा खेकडा काहीतरी घेतलंय खायला वाटते. पाण्याखाली गेला, पुढे गेला. तर चला पाईप लावून घ्यायला गेलं पहिला, तर पाणी नुसतं वाया जाते. व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा, आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याकडे पण भात असंच खाली पडलं किंवा म्हणजे काही झालं तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तिथपर्यंत बाय.